सर्वात पहिल्यांदा आपल्या कार्यक्रमाचं ज्यांचं शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे त्यांचंच आपल्याला मार्गदर्शन देखील मिळणार आहे. तर असे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर नारायण जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आयु कामय मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेया परमादरा. आदरणीय व्यासपीठ, या CMEचे तसेच नीमा सेंट्रलचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय आशुतोष कुलकर्णी सर, तसेच नीमाचे माजी अध्यक्ष डॉक्टर टेंभोर्णीकर सर, तसेच माझे दुसरे मार्गदर्शक डॉक्टर मोहिते सर, माजी CSAM मेंबर, तसेच आजचे रिसोर्स पर्सन डॉक्टर रामदास आव्हाड सर, आमचे रजिस्ट्रार आदरणीय वांगे सर, सर्व नीमा स्थानिक ब्रँच, चिंचवड ब्रँच, राज्याची ब्रँच आणि सेंट्रल ब्रँचचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सर्व चिकित्सक, ज्येष्ठ चिकित्सक, मार्गदर्शक, नवीन चिकित्सक व सर्व उपस्थित प्रॅक्टिशनर्स, सर्वप्रथम या CMEचं उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं, विधिवत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या संमतीनं जाहीर करतो. या ठिकाणी 2-4 रोल दिलेले आहेत, त्यामुळे कुठला रोल कसा होईल याच्या संभ्रमात आहे मी. एक तर NCISMचा प्रतिनिधी आहे, NCISMचा ऑब्झर्वरी आहे, त्याच्यानंतर तुमच्या उद्घाटनामध्ये पण आहे, आणि दुसरं रिसोर्स पर्सन पण आहे, आणि एका बोर्डचं मागच्या 2-3 महिन्यापासनं प्रेसिडेंटचं पण काम करतो आहे. असे बरेच काही टास्क माझ्यासमोर आहेत. मला माहिती नाही मी इतक्या वेळामध्ये मी किती त्याला पूर्ण करणार आहे, माहीत नाही. सगळे दिग्गज लोक बसलेले आहेत या ठिकाणी. परंतु पहिल्या प्रथम चिंचवड पिंपरी ब्रँचचं मी एक मनापासून आणि हृदयापासून हार्दिक अभिनंदन करतो की खूप चांगल्या पद्धतीचं CMEची सुरुवात आपण, कारण आपल्या संघटना मागच्या 8 दशकापासून काम करते आपली संघटना. सर्वे संतु निरामया हे एक ब्रीदवाक्य घेऊन नीमा काम करते आपल्यासाठी, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज 8 दशकाच्या नंतर एक स्पेशालिटी ब्रँच, जे स्पायनो केअर हा माझा फार आवडीचा विषय आहे. माझ्या क्लिनिकचंच म्हणजे बॅकबोन क्लिनिक, माझे गुरु केरळमध्ये होते, त्यांचं बॅकबोन क्लिनिक नावाचं क्लिनिक होतं, आणि तिथे मी जवळपास एक महिना ट्रेनिंग घेतली होती. हे खूप विषय मला नंतर लक्षात आलं की मी ह्या विषयावरच बोलायला पाहिजे, परंतु हा विषय वेगळा इथं दिल्यामुळे NCISMचा विषय मी या ठिकाणी जेवढं जमतं तेवढं कमीत कमी वेळामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करतो. तर या CMEबद्दल जर विचार सांगायचा असेल, जसं मला वाटतं आत्ताचे सकाळचे रिसोर्स पर्सन देशपांडे सरांनी सांगितलं, खूप छान पद्धतीचं काम चालू आहे. अशाच पद्धतीचं काम प्रत्येक स्रोतसामध्ये होऊ शकतं. तर हे एक उदाहरण आहे. इथून पुढं ज्या काही CMEs होतील, मी नीमाला म्हणजे विनंती करतो की अशाच पद्धतीनं कधी पूर्ण जनरल प्रॅक्टिशनरचेच विषय घेऊन, काही स्पेशालिटीचेच विषय घेऊन, कारण पुढे जाऊन NCISM आता सुपर स्पेशालिटी पण आणतं. तर हे सगळं आपण याच पद्धतीचं आयोजन आपण कराल आणि करत आहात, त्याबद्दल नीमाचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, आणि या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल, संधी दिल्याबद्दल आयोजकांचे पण धन्यवाद मानतो. दुसरा महत्त्वाचा विषय CMEबद्दल बोलायचं म्हणजे हे अस्थी जे विकार आहेत, हे सगळे सिंपल आपल्या आचार्यांनी एक सूत्र सांगून ठेवलेलं आहे याच्यामध्ये, अस्त्याश्रयानाम व्याधीनाम पंचकर्मानी भैषजम, म्हणजे पूर्ण पंचकर्म. मागच्या 20-22 वर्षामध्ये ह्या स्पाईनच्या आजारामध्ये कॅनल स्टिनॉसिसपासून ते बरेच म्हणजे जवळपास 2,500 पेशंटवर लॅमिनेक्टॉमी टाळलेले आहेत एका छोट्याशा गावामध्ये, उदगीरसारख्या तालुक्यामध्ये. खूप महत्त्वाचा विषय हा, मला खूप आवडला हा विषय. आणि विषय पण जे यांचे रिसोर्स पर्सन पण एवढे छान म्हणजे वेगवेगळं हे केलेलं आहे.
तर अशाच पद्धतीच्या CMEs ह्या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या सिस्टीममध्ये व्हायला पाहिजेत. एवढंच मी या ठिकाणी याच्याबद्दल सांगतो. आणि दुसरं महत्त्वाचं अजून एक सुश्रुताचं कोटेशन आहे. कुठल्याही आजारात, मी त्याला जनरल आजारात मानलेलं आहे, तसं ते आरशामध्ये आहे. म्हणजे आचार्य सुश्रुतांनी सांगितले की आरशाचे 4 उपाय आहेत. एक भैसज आहे, एक क्षार आहे, एक अग्नी आहे आणि एक शस्त्र आहे. तर माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही आजारामध्ये हे 4ही सूत्र आपण जर लक्षात ठेवले, एक आजाराची सुरुवात आहे, औषध पथ्य पाण्यावर कमी होऊन जाईल. थोडासा पुढच्या स्टेजमध्ये गेला आहे तर त्याला पुढची कुठली तरी एक वेगळी ट्रीटमेंट करावी लागणार आहे. अग्निकर्म आहे, कॉटरायझेशन आहे, जे काही अग्निकर्मावरही खूप छान काम चालू आहे. त्याच्यानंतर क्षारकर्म आहे, अभ्यंतरपण आणि लोकलपण आपण करतो. बऱ्याच आजारांमध्ये ही पण ट्रीटमेंट कामाला येते. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, जेव्हा एखादा पार्ट काढून टाकण्याची वेळ येते तेव्हाच आपण सर्जरीचा विचार करावा. आचार्य सुश्रुतांनी प्रत्येक आजारामध्ये जर हे सूत्र आपण मांडलं की आजाराच्या स्टेजेसनुसारच ट्रीटमेंट करायची, हे फक्त आयुर्वेदामध्येच खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. तर आपण जर हे बेसिक प्रिन्सिपल्स आपण जर घेऊन गेलो तर सर्जरीची ह्या ज्या केसेस आत्ता जसं देशपांडे सर सांगत होते किंवा जवळपास 70-80% लोकांना, जवळपास त्यांचंच म्हणणं होतं 3%च लोकांना सर्जरीचं काम पडतं. आणि त्याच्याही उपर जाऊन सांगतो त्या सर्जरीमध्ये फक्त 1% सक्सेस आहे, फक्त 1% सक्सेस आहे. तर म्हणून जर 1%साठी ती सर्जरी आपल्या भारतीय लोकांना परवडणारी सुद्धा नाही आहे आणि त्याच्यातून आउटपुट जरी नसेल तर मग ती करण्याची काय गरज आहे. तर ते टाळण्याचंच काम आपल्या लोकांनी, आपल्या चिकित्सकांनी केलं पाहिजे. एवढंच या CMEमध्ये मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा या ब्रँचचं अभिनंदन करून आणि विधिवत उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. तर विषय खूप महत्त्वाचा आहे. राईट्स, ड्युटीज अँड मेडिकल इथिक्स. डॉक्टरांच्या काय ड्युटीज आहेत आपल्याला माहीत आहे. आपण एक खूप मोठ्या लोकशाही लोकतांत्रिक देशामध्ये आपण राहतो, देशाचे नागरिक आहोत. खूप मोठी आणि लोकतांत्रिक जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या देशामध्ये आहे आणि ती आपली सगळी कॉन्स्टिट्यूशननी चालते. जे काही बेसिक राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्याच्यावर चालते. इन द सेम वे आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये राहो, आपण डॉक्टर असोत, आपण प्राध्यापक असतोत, आपल्या ह्याच्यात रिसर्चर असतो, वेगवेगळ्या ह्याच्यावर भूमिकेत आपण असतो. तर त्या भूमिकेमध्ये आपल्याला आपले राईट्स, आपल्या ड्युटीज आणि आपलं इथिक्स आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर एक जनरल विषय, मिनिस्ट्री ऑफ आयुष आपल्याला माहीत आहे मागच्या 11 वर्षापासून काम करते. तर आपल्या चिकित्सकांपर्यंत माहीत असलं पाहिजे किंवा आपली मिनिस्ट्री काय करते. या सगळ्या गोष्टी आजकाल एका क्लिकवर अवेलेबल आहेत, वेबसाईटवर अवेलेबल आहेत. मिनिस्ट्री मेनली एज्युकेशनमध्ये काम करते, रिसर्च एरियात काम करते, क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करते, इवन इंटरनॅशनल रिकॉग्निशनमध्ये पण काम करते, वेगवेगळ्या पद्धतीने. हे आपल्याला माहीत पाहिजे. आपले सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत. एक तर नॅशनल रिकॉग्निशन आणि इंटरनॅशनल रिकॉग्निशन नंतरचा भाग आहे. आपण म्हणतोय भारतीय चिकित्सा पद्धती. आपण भारत देशामध्ये राहतो आणि आपण जर विचार केला तर आपण कायद्याच्या भाषेत, लिगल ह्याच्यामध्ये आपण कुठे आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्याला एवढं सगळं काम करावं लागणार आहे. निमा संघटना आपली इतक्या वर्षापासून काम करते, आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे पुढे जाऊन. तर त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. इवन मिनिस्ट्रीच्या वेगवेगळे जे काही काम आहे ते सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण फॅमिली फिजिशियन, आपला जो फिजिशियन आहे, एक ग्रॅज्युएट, याला पूर्ण त्याच्या एरियामधले सगळे लोक खूप चांगल्या पद्धतीनं सल्ले मागत असतात. इवन शैक्षणिक सल्ले, सामाजिक सल्ले, कुठले खूप, म्हणजे आता आपण खूप जवळून पाहिलेले जनरल प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर हा खूप मोठ्या ह्याच्या स्थानावर असतो त्यांचा. तर त्यामुळे ते प्रत्येक सल्ला, एखाद्या मुलाला कुठं ॲडमिशन द्यायचं इथपासून ते एखाद्या मुलाचं लग्न किंवा मुलीचं लग्न करायचे स्थळापर्यंत सगळ्या गोष्टी शेअर करत असतात डॉक्टरांना. तर डॉक्टर एक त्यांचा खूप मोठा मार्गदर्शक असतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. तर ही आयुषचं नेटवर्क आहे, जास्त डिटेल्समध्ये जात नाही पूर्ण ह्याच्यामध्ये. तर हे एक सगळ्यात महत्त्वाचा विषय, आज आपण कुठे आहोत आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे. आपण सध्या विकसनशील देश आणि विकसित देश म्हणजे आपण मधल्या स्टेजमध्ये आहोत. आणि आपल्याला नारा दिलेला आपल्या पंतप्रधानांनी की आपण जेव्हा 100 वर्ष पार करू पारतंत्र्यातली, म्हणजे स्वतंत्राची, तर त्यावेळी आपण
विकसित असले पाहिजेत. विकसित भारत म्हणजे 2047पर्यंतचं हे टार्गेट आहे आपलं. मग याच्यामध्ये एक नागरिक म्हणून, एक चिकित्सक म्हणून, एक आयुर्वेदाचा ग्रॅज्युएट म्हणून आपलं पण खूप मोठं योगदान असणार आहे. तर ते योगदान आपण शोधलं पाहिजे आणि आपल्या आपल्या पातळीवर आपण ते सुरू केलं पाहिजे. तर त्यासाठी आपण इंटरनॅशनल लेवलला आहोत कुठे हे पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. तर ट्रॅडिशनल मेडिसिन आपल्याला WHO जवळपास 194 देश आहेत, 6 वेगवेगळे विभाग आहेत. तर या 6 विभागाचा डेटा आहे. तर ती काय परिस्थिती आहे पारंपरिक चिकित्सा पद्धतीची. तर जवळपास 88% लोक हे जगामध्ये त्यांच्या देशातली पारंपरिक चिकित्सा पद्धती ही वापर करत असतात, त्यांच्या देश याच्यामध्ये. त्याच्यानंतर जवळपास 124 देश आहेत, मेंबर स्टेट आहेत. यामध्ये रेग्युलेशन्स आहेत, त्या चिकित्सा पद्धतीचे वेगवेगळे रेग्युलेशन्स आहेत. त्याच्यानंतर 109 देश आहेत, त्यांच्यामध्ये त्या चिकित्सा पद्धतीचे नॅशनल लॉज आहेत. जसं आपलं NCISM ॲक्ट आहे, याच्या अगोदरचा CCIM ॲक्ट होता. तर असे नॅशनल ॲक्ट आहेत त्या चिकित्सा पद्धतीचे. त्यानंतर जवळपास 98 देशामध्ये 194 पैकी नॅशनल पॉलिसीज आहेत त्या चिकित्सा पद्धतीची. जशी आयुष नॅशनल पॉलिसी आपली 2002 झालेली होती. आता पुढे असायला पाहिजे, यायला पाहिजे अजून पुढे. सॉरी हां, आता पारंपरिक चिकित्सा पद्धतीपुढे चॅलेंजेस काय आहेत आपल्यापुढे काय आव्हान आहेत? सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या ट्रेनिंगचं. ते ट्रेनिंगचं NCISMने आता आव्हान स्वीकारले, त्या पद्धतीने ट्रेनिंग याचाच एक भाग आहे हा CME. त्यानंतर रिसर्चचं खूप मोठं आव्हान आहे, त्यासाठी पण वेगवेगळ्या रिसर्च काउन्सिल्स काम करत आहेत. त्याच्यानंतर ड्रग स्टँडर्डायझेशनचं खूप मोठं आव्हान आहे. आपले ड्रग बाहेर बऱ्याच याच्या कारणांनी चालत नाही आहेत. तर त्यासाठी आयुष मिनिस्ट्रीमध्ये एक वेगळा आयुष ड्रग सेल निर्माण झालेला आहे CDSCOच्या अंडर. जे काही ड्रग कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे इंडियाची, त्याच्या अंडर एक व्हर्टिकल सुरू झालेलं आहे आणि आयुष मिनिस्ट्रीमध्ये आयुष ड्रग सेल झालेलं आहे. ते स्टँडर्डायझेशनचं काम ते करत आहेत. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग येतो, इथं मी मुद्दाम सांगतोय. बरेच आपले लोक जनरल प्रॅक्टिस करतात की टॉल क्लेम. एक आपल्याकडे कसं असतं, आपण ग्रॅज्युएट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत या पोस्ट डॉक्टर आहोत. आपल्या डिग्रीच्या, आपल्या अधिकाराच्या, आपल्या ज्ञानाच्या कार्यकक्षेत राहून आपण आपली प्रॅक्टिस केली पाहिजे. बऱ्याच वेळा आमच्या चिकित्सकांकडून ग्रॅज्युएट असतो, डिग्री बघितली, ग्रॅज्युएशन आहे, तर बरेच मोठे टॉल क्लेम केले जातात. मी किडनी डिसीजेस दुरुस्त करतो, मी वेगवेगळ्या नर्वस सिस्टीमचे डिसीजेस किंवा कॅन्सर ट्रीटमेंट करतोय. तर कारण ही भाषा चालत नाही. एक ॲक्ट आहे, तर त्या ॲक्टमध्ये 77 कंडिशन्स आहेत. त्या 77 कंडिशन नोटिफाईड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही टॉल क्लेम करू शकत नाही. इन केस जर आमच्याकडे कंप्लेन आली, त्याच विभागात इथिक्स आणि रजिस्ट्रेशनमध्ये मी काम करतोय, तर त्याच्यावर ॲक्शन होऊ शकते. कारण त्यांनी त्याच्या कार्यकक्षेत राहूनच आपलं काम केलं पाहिजे. तर त्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या सिस्टीममध्ये आहेत. तर त्याला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल नेटवर्क. आज आयुष मिनिस्ट्री बाहेर काय काम करते हे पण माहीत पाहिजे आपल्याला. जवळपास 24 देशासोबत आपलं MOU झालेलं आहे, मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टँडिंग झालेली आहे, करार झालेले आहेत की तिथे आयुषला प्रोपोगेट करण्यासाठी एक भाग. दुसरा 46 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये बाहेर देशातल्या रिसर्च विंग सुरू केलेली आहे आपल्या आयुषसोबत. त्यानंतर 15 देशामध्ये आयुष चेअर झालेली आहे. आयुष चेअर एका त्यांच्या हेल्थ विभागामध्ये आयुष चेअर, त्याचं प्रोपोगेशन देशभर त्यांच्या देशामध्ये छोट्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि जवळपास 39 ठिकाणी 35 देशामध्ये जे दूतावास असतो, त्या दूतावासामध्ये आयुषचे प्रचाराचं मोहीम सुरू झालेली आहे. तर इथपर्यंत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलवर आता सध्याचं काम चालू आहे. आपण सांगायला हरकत नाही, पुणे तिथे काय उणे म्हणतो आपण. मॅक्सिमम आत्तापर्यंत जे काही ज्येष्ठ वैद्य होते, जसे कैलासवासी रानडे सरांसारखे, अशा लोकांनी पुण्यातल्या बऱ्याच लोकांनी बाहेर देशामध्ये
आयुर्वेदाचा प्रोपगंडा खूप केलेला आहे आणि आपल्याला फक्त आता त्याला रिकॉग्नायझेशन द्यायचे आणि लीगल याच्यामध्ये आपण कसे बसू, तर या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे पुढे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता NCSM ॲक्ट. जास्त डिटेल नाही जात, तर ह्या ॲक्टमधले काय मेन मुद्दे आहेत. एक आहे की आपली एज्युकेशन सिस्टीम स्ट्रॉंग करणे. दुसरा मुद्दा आहे सर्व्हिस डिलिव्हरी, म्हणजे प्रॅक्टिशनर्स. आपलं जे काही प्रॅक्टिस आपण करतोय तर ती डे बाय डे आपण त्याला खूप चांगल्या प्रोफेशनल पद्धतीने केली पाहिजे. आपले क्लिनिक्स वेगवेगळ्या अंडर ज्या काही बॉडीज आहेत त्याच्या अंडर ॲक्रिडिटेशन केलं पाहिजे, त्याचं इव्हॅल्युएशन करून घेतलं पाहिजे. जसं NABH आहे किंवा ISO आहे किंवा वेगवेगळ्या बॉडीज आहेत. तर अकॉर्डिंगली जी काही सर्व्हिस आपण देतो त्या पद्धतीनं त्याचं ॲक्रिडिटेशन आपण मानांकन करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर रिसर्च. आज सगळ्या एम्समध्ये आयुष विभाग, आयुर्वेदाचा विभाग झालेला आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. एखादा आपला ज्येष्ठ चिकित्सक एखादा लिव्हरमध्ये काम करतोय. आज दिल्लीमध्ये LBS नावाचं खूप मोठं एक हॉस्पिटल आहे, फक्त आणि फक्त लिव्हर अवयवावर काम करतं. जवळपास 1000-2000 बेडचं त्यांचं कॅपॅसिटी आहे, फक्त लिव्हरवर काम करतं. तिथे आयुर्वेदाचा पण एक विभाग आहे. आज आम्ही जर इथं कोणी लिव्हरवर, बरेच मित्र करतात वेगवेगळ्या आजारावर इथे काम, तर तिथे आपण गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत आपण टायअप झालं पाहिजे. तिथे ते काय करतात, आपण काय करतोय, आपले लिमिटेशन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड्स ऑफ एज्युकेशन. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, बरेच टीचर या ठिकाणी आहेत, बरेच प्राचार्य आहेत या ठिकाणी. आज म्हणजे जे काही आपले प्रॉब्लेम्स होते, टीचरचा प्रॉब्लेम आहे, तर तो पण आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑब्झर्व करणं चालू आहे आणि त्याला कसं स्ट्रिक्ट होता येईल, स्ट्रिक्ट करता येईल त्या पद्धतीनं त्याच्या डिटेल्समध्ये जास्त जात नाही मी. त्याच्यानंतर अडॅप्टॅबिलिटी. जे काही नवीन टेक्निक्स येतील मेडिकल, कारण मेडिकल सायन्स हे डायनामिक सायन्स आहे. रोज वेगवेगळे बदल होत असतात, रोज वेगवेगळे औषधं येत असतात, अँटीबायोटिक्स येत असतात, प्रोसिजर्स येत असतात, इंटरव्हेनेशन्स येत असतात, इन्स्ट्रुमेंट्स येत असतात. तर या सगळ्या गोष्टी आमच्या चिकित्सकाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ती अडॅप्टॅबिलिटी आपल्यामध्ये असली पाहिजे. आचार्य सुश्रुतांनी पण सांगितलेलं आहे आपल्याकडे. आपल्या आचार्य सुश्रुतांनी पण सांगितले, एकम शास्त्रम अधियानो न विद्यात शास्त्र निश्चयम बहुश्रुतम जानियात चिकित्सका. म्हणजे अलाइड सायन्सेस, जे काही अलाइड सायन्सेस असतील तर ती अलाइड सायन्सेस आपल्या चिकित्सकांनी अवगत करून आपल्या पेशंटला बेटर कसं करता येईल, तर त्याचाच एक भाग आज या CMEचं तुम्ही आयोजन केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये, ह्या ॲक्टमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, ISM एज्युकेशनचा काय ऑब्जेक्टिव्ज आहेत. आम्ही जेव्हा ग्रॅज्युएट्सला गेलो होतो 20, 25, 30 वर्षापूर्वी, आमच्या पुढे एकच होतं की नाही, तुम्ही BMS आहात, तुम्हाला जाऊन आपल्या गावाच्या आजूबाजूला कुठेतरी प्रॅक्टिस करायची आहे, एवढंच एक संधी आम्हाला त्यावेळेस दिसायची. पण आज जर आपण विचार केला तर आज एखादा ग्रॅज्युएट जर असेल तर ह्या 4 स्ट्रीममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो काम करू शकतो. एक तर तो क्लिनिशियन, बेसिकली क्लिनिशियन बनतो, त्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर बनेल, किंवा त्याला पुढे जाऊन करायचं असेल स्पेशालिस्ट बनेल, किंवा याच्या पुढेही जायचं असेल तर सुपर स्पेशालिस्टी पण आता निघालेली आहे, पाईपलाईनमध्ये आहे ते, तर तो पण एखाद्या स्रोतसावर सुपर स्पेशालिस्ट होऊ शकतो. तर ही एक संधी आहे. दुसरी संधी टीचर्सची आहे. सध्या फक्त टीचर एवढाच एक विषय आहे, परंतु पुढे जाऊन आपल्याला ह्याचा विचार करावा लागणार आहे. UG टीचर्स वेगळे आपल्याला लागणार आहेत, PG टीचर्स वेगळे लागणार आहेत, सुपर स्पेशालिटी आल्यानंतर त्याचे पण टीचर आपल्याला वेगळे लागणार आहेत. ह्या पण संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या लोकांसाठी. दुसरी संधी आहे रिसर्चरची. रिसर्च फक्त आपण एवढं शब्दच बोलतो, तर त्याच्यातही भरपूर प्रकार वेगवेगळे आहेत. पॅराक्लिनिकल रिसर्च आहे, प्री क्लिनिकल रिसर्च आहे, क्लिनिकल रिसर्च आहे, हेल्थ रिसर्च आहे, हेल्थ इकॉनॉमिक्समधलं रिसर्च आहे. रिसर्च कुठल्याही फील्डमध्ये बऱ्याच त्याच्या वेगवेगळ्या हे निघू शकतात. लास्ट बट नॉट लिस्ट इज मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग. आपल्याकडं अजूनही त्याच्याकडे एवढं चांगल्या एकदम सूक्ष्म पद्धतीनं बघितल्या जात नाही, कारण ड्रग याचं स्टँडर्डायझेशनचा खूप मोठा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर प्रॉब्लेम आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपले एवढे चिकित्सक निघाले पाहिजेत, रॉ मटेरियल्सचा स्पेशलिस्ट निघाला पाहिजे. समजा द्रव्यगुण आहे, कोणी रसशास्त्र, रसौषधी असतील त्याचा स्पेशालिस्ट वेगळा, प्लांट मेडिसिनचं असतील त्याचा स्पेशालिस्ट, त्याच्यावर काम करणारा, त्याच्यावर रिसर्च करणारा. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत, वेगवेगळ्या प्रोसेस आपल्याकडे. जे काही ट्रॅडिशनल पद्धती सांगितल्यात औषधी बनवण्याच्या वेगवेगळ्या, तर आजच्या परिप्रेक्षमध्ये आज जे काही
इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आजकाल निघालेले आहेत, तर त्या इन्स्ट्रुमेंट्सच्या आधारे आपण बेसिक प्रिन्सिपल्स किती मीट आऊट करतो याच्यावर काम करण्याची खूप गरज आहे आपल्याकडे, ज्या काही प्रोसेस असतील. त्याच्यानंतर क्वालिटी अशुरन्स आहे, क्वालिटी कंट्रोल आहे आणि मार्केटिंग आहे. आमचे डॉक्टर मित्र बसलेले तर डॉक्टर गिरीश यांचं नेहमी म्हणणं असतं की बाबा मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी. तर ते मार्केटिंगमध्ये सुद्धा आमचा BMS ग्रॅज्युएट असला पाहिजे आणि त्यांनी मग MBA केलं पाहिजे. तोच आपल्या लोकांना कन्व्हिन्स करू शकेल ते शास्त्र, त्याच्यात शास्त्र आणि टेक्नॉलॉजी काय आहे, शास्त्राने जे काही तंत्रज्ञान आहे तर त्याची जोड तोच सांगू शकतो, इतर मार्केटिंगवाला सांगू शकत नाही. म्हणून ही पण एक संधी आपल्या लोकांसमोर उपलब्ध आहे. अजून दुसरा महत्त्वाचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे, जिथे इंटिग्रेशनचा विचार होतो आहे. तर यामध्ये आपण ट्रीटमेंट स्टेजेस 4 आहेत कुठल्याही डिसीजच्या ट्रीटमेंट करण्याच्या. आपण चिकित्सकात सगळं तुम्हाला माहिती आहे, फक्त मी पोटेन्शियल कुठे आहे एवढंच सांगायचा प्रयत्न करतो आहे. एक नंबर आहे की प्री ॲक्यूट कंडिशन आहे, त्याच्यानंतर दुसरी ॲक्यूट कंडिशन आहे, तिसरी एमर्जन्सी कंडिशन आहे आणि चौथी पोस्ट ॲक्यूट कंडिशन आहे. इकडे कंपॅरिझन केलं आपलं मॉडर्न सायन्स आयुर्वेद सायन्स, ह्या 4 कंडिशनमध्ये 3 कंडिशन हे आयुर्वेद सायन्स चांगल्या पद्धतीनं देऊ शकतं. मॉडर्न मेडिसिनकडे 2च महत्त्वाच्या कंडिशन आहेत, एक ॲक्यूट कंडिशनमध्ये खूप चांगला उपचार होतो आणि दुसरा एमर्जन्सी कंडिशनमध्ये खूप चांगला उपचार होतो. म्हणून आपण जे आपल्याला स्वतःला जे डिप्रेस किंवा आपण असं समजतो ना, ह्या 4 पैकी 3 गोष्टी आपलं शास्त्र खूप चांगल्या पद्धतीने देतं. इथं चिकित्सक बसलेले आहेत, रामदास आवार सरांसारखे सर आहेत, कुलकर्णी आपले जे कुलकर्णी सर आहेत, अभय कुलकर्णी, हे बी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत. तर हे सगळं पोटेन्शियल आपल्या शास्त्रामध्ये आहे. तर आपल्या चिकित्सकांनी याच्यावर पण विचार करायला पाहिजे. आणि मेन मेडिकल कंडिशन्स ज्या आहेत, वेगवेगळ्या क्रॉनिक कंडिशन्स आहेत, तर त्या कंडिशन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत, मी त्याच्या जास्त डिटेल जात नाही. अजून एक खूप महत्त्वाचा विषय आहे जो की हा विषय आहे, याच्यावर फार काम आपल्याला माहिती नाही इकडे. विशेषतः यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन इंटिग्रेटिव्ह अप्रोच मेदांता मेडिसिटी म्हणून आहे दिल्लीला हॉस्पिटल, इव्हन आय्यामध्ये पण आपण ह्याच्यातही काम करू शकतो. फंक्शनल हेल्थ, आज फंक्शनल हेल्थ, ज्या लोकांचं फंक्शनल हेल्थ डिस्टर्ब आहे त्याच्यासाठी मॉडर्न मेडिसिन खूप काही काम करू शकत नाही, त्याच्यामध्ये आयुर्वेदच काम करतो. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, स्ट्रेस आहे, स्लीप आहे, बोवेलचे प्रॉब्लेम्स आहेत, डायजेशन आहे, व्हेटिलिटी आहे, ह्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्याचं काम आपलं शास्त्र करतं. तिथे पण आपल्याला ज्या टर्सरी केअर किंवा कॉटनरी केअर मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात त्या ठिकाणी आपण हे काम करू शकतो. त्याच्यानंतर ॲडज्युव्हंट थेरपी म्हणूनही आजकाल कॅन्सरच्या सर्जरीज असतील, मोठ्या सर्जरीज असतील, रोबोटिक सर्जरीज आहेत, मेदांतामध्ये मी स्वतः पाहतो, माझे बरेच मित्र तिथं काम करत आहेत. तर तिथेसुद्धा त्याच्यानंतर आयुर्वेदिकचे छोटे छोटे उपचार, जे काही रेसिड्युअल राहिलेलं आहे, जे काही रिहॅबिलिटेशन असतं नंतरचं, तर ते सगळं आयुर्वेद पद्धतीनं केल्या जात आहे, करू शकतो आपण. त्याच्यानंतर अप्रोप्रिएटली इंटिग्रेटेड थ्रू केअर सायकल पण निघालेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाच्या छोट्या छोट्या ज्या प्रक्रिया आहेत, आपले जे काही इंटरव्हेनेशन्स आहेत, वेगवेगळ्या बहिःपरिमार्जन चिकित्सा असतील, अंतःपरिमार्जन चिकित्सा असतील, तर या सगळ्या चिकित्सा त्या ठिकाणी कामाला येतात आपल्या ह्याच्यात. तर जास्त आता याच्यामध्ये जास्त खोलात जात नाही. तर आपल्याला आपले चिकित्सक माहीत पाहिजेत. साधारण स्टेट वाईज हे डेटा आहे आणि जवळपास 4.25 लाख चिकित्सक आपले याच्यामध्ये आहेत, आपल्या ISM ग्रॅज्युएट्स आहेत. त्यामध्ये जवळपास 3,34,327 आयुर्वेद ग्रॅज्युएट्स आहेत, 47,129 युनानी ग्रॅज्युएट्स आहेत, 8,179 हे सिद्धाचे ग्रॅज्युएट्स आहेत आणि जवळपास 150च्या आसपास सोवा रिक्पाचे ग्रॅज्युएट्स आहेत. अजून एक महत्त्वाचा भाग, आपण एक चिकित्सक या नात्याने, आपण डॉक्टर या नात्याने कमीत कमी आपल्याला एवढे लिगल किंवा इतके लॉज तरी माहीत असणं, आपल्या टेबलवर असणं गरजेचं आहे. यामध्ये NCSM ॲक्ट 2020, त्यानंतर IMCC ॲक्ट 1970, त्याच्यानंतर आपला ज्या स्टेटमध्ये आपण प्रॅक्टिस करतो MMP ॲक्ट, आपले प्राध्यापक असतील, चिकित्सक असतील किंवा आपले जे कोणी ॲडवायझर्स असतील, या सगळ्यांना आपले हे ॲक्ट माहीत पाहिजे. आपले लोक फक्त तिथल्या MMPचं, मी बऱ्याच लोकांना विचारलं, MMP 1961चा ॲक्ट, तर त्याच्यामध्ये फक्त आपलं जे सेक्शन केलेलं आहे मॉडिफिकेशन, सेक्शन 25, 4 and 5, त्याच्यामध्ये एवढंच फक्त सांगतात. तर हे नाही जमत, आपल्याला पूर्ण ॲक्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर सोबत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, ज्याच्यामध्ये आपली RMPची डेफिनेशन आहे. त्यानंतर DMA ॲक्ट, आत्ता जो विषय होता ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ॲक्ट, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर नॉर्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, NDPS ॲक्ट. आपल्याकडे आपलं एक द्रव्य आहे, आयफेन नावाचं एक द्रव्य, अफू नावाचं द्रव्य आहे. तर ह्याच्यावर खूप मिसयूज होतो आहे सध्या. विजया नावानं, कॅनाबिस डॉक्टर्स नावाने ह्याच्यावर गुन्हे पण दाखल झालेले आहेत आमच्या विभागातर्फे. तर त्यामध्ये खूप ड्रग ॲक्टच्या हिशोबाने ते औषधं जर तुम्ही वापरत असाल तर जे काही फार्मासिस्ट जो त्याचे हे ठेवतो डिटेल्स, अगदी तशाच पद्धतीने आपल्या चिकित्सकांनी त्याचे डिटेल्स ठेवले पाहिजेत आणि त्याच्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजेत त्या शेड्यूलमध्ये, तर आपण वापरू शकतो, अन्यथा नाही वापरू शकत आपण. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे रेग्युलेशन्स असतील तर ती रेग्युलेशन्स पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चिकित्सकांना हे रेग्युलेशन NCISMचं 2023चं रेग्युलेशन आहे वेबसाईटमध्ये, मी डिटेल नाही जात त्याच्यामध्ये. तर हे तुम्ही तुमच्या ह्याच्यावर डाउनलोड करून घेऊ शकता. यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. आपलं रजिस्ट्रेशन, नॅशनल रजिस्ट्रेशन, स्टेट रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन रिन्युअल, राईट्स प्रिव्हिलेजेस, त्याच्यानंतर स्टँडर्ड्स ऑफ प्रोफेशनल कंडक्ट, कोड ऑफ इथिक्स, मिसकंडक्ट, सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. अजून एक दुसरा महत्त्वाचा एक अष्टांग आयुर्वेद. असं जसं या स्पाईनचं आपण या ठिकाणी कॉन्फरन्स घेतो आहे, अगदी तशाच पद्धतीने या अष्टांगाला आता वेगळ्या लॉच्या भाषेमध्ये डिफाईन केलं. पूर्वी फक्त अष्टांग नाव होतं. अष्टांग म्हटलं एखादी आपली केस गेली न्यायालयामध्ये की अष्टांग आयुर्वेद, तिथल्या माननीय न्यायाधीशांना त्याच्याबद्दलची तेवढी माहिती नसायची. तर आता हे कंप्लीट आता लिगल भाषेमध्ये वेगवेगळ्या 8 अंगांना डिफाईन केलं गेलेलं आहे आपल्या शास्त्राचा रेफरन्स देऊन. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा विषय होता भूतविद्या. आपण भूतविद्या म्हणले की कन्फ्यूज व्हायचं, म्हणलं कशाला पकडायचं नेमकं. तर इथे क्लिअर कट आहे, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी अँड सायकॅट्री, या 4 ब्रँचेस आहेत वेगवेगळ्या. याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत आपल्या आचार्यांनी. तर ह्या 4 ब्रँचेस वेगवेगळ्या करून आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो. रसायनवाजीकरण आपल्याला माहीतच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग सप्लिमेंटेड बाय सच मॉडर्न ॲडव्हान्सेस, आपण जे म्हणतो जे काही बेसिक सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, IT आहे, AI आहे, ह्या सगळ्या सायन्सेसचा वापर आपला ग्रॅज्युएट करू शकतो आपलं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी, अपस्किल करण्यासाठी, त्याचं स्किल वाढवण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी या लिगल झालेल्या आहेत आता. आणि तुम्ही ते जर ट्रेनिंग घेतल्या वेगवेगळ्या पद्धतीनं तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. क्रेडिट पॉईंट्स आता डिटेल्समध्ये जास्त जात नाही. ही जी CME आहे तर ही CME 10 क्रेडिट पॉईंट्सची दिलेली आहे. तर क्रेडिट पॉईंट्स कुठल्याही नॅशनल कॉन्फरन्सेसला, सेमिनारला आपण देऊ शकतो. कुठलंही ऑर्गनायझेशन कमीत कमी 10 वर्ष त्यांनी ह्याच्यामध्ये काम केलं असलं पाहिजे, त्यांना पण आपण देतो हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर जिथं आलेल्या सगळ्या रिसोर्स पर्सनचे नोंदणी करून घ्यायची आहे, ह्या सगळ्यांना पण ते भेटतं क्रेडिट पॉईंट्स. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत काही टीचर्स आहेत, एखाद्यानी समजा पेटंट ग्रँट हे केलेलं आहे, पेटंट फाईल केले, त्याला ग्रँट झाले, त्याला पण क्रेडिट पॉईंट्स भेटतात. एखाद्यानी एक आर्टिकल लिहिलेलं एखाद्या चांगल्या जर्नल्समध्ये, पबमेड सारख्या जर्नल्समध्ये, त्याला पण त्याचे ते क्रेडिट पॉईंट्स भेटतात. एखाद्यानी एखादा चॅप्टर कंट्रीब्यूट केला आहे, एखादा सिलेबसचा चॅप्टर आहे, NCISMच्या गाईडलाईननुसार एक चॅप्टर लिहिलेला आहे, तर त्याला पण त्याचे CMEचे पॉईंट्स भेटतात. याच्या उपर जाऊन बरेच चिकित्सक इथे येऊ शकत नाहीत, अशा कॉन्फरन्सेस अटेंड करू शकत नाहीत, खूप ग्रामीण भागामध्ये आहेत. तर अशा लोकांनासुद्धा कमिशननी आणि बोर्ड ऑफ इथिक्स रजिस्ट्रेशननी एक सोय हे उपलब्ध करून दिलेली आहे की इलेक्टिव्ज फॉर प्रॅक्टिशनर्स. घरी बसूनसुद्धा जवळपास 45 सब्जेक्ट आमचे तयार आहेत. मागच्या 2 वर्षापासून त्याच्यात विभागाने काम केलं आहे. 45 सब्जेक्ट तयार आहेत. तर ते ऑनलाईन तुम्हाला घरी बसून तुम्ही ती CME अटेंड करू शकता. त्या क्रेडेन्शियल्समध्ये तुम्ही रजिस्टर्ड झाल्यानंतर आणि त्याचे पॉईंट्स तुम्हाला घरी बसूनसुद्धा मिळू शकतात. प्रॅक्टिशनर्स पूर्वी फक्त RMP ही फक्त मागच्या याच्यात सांगायला हरकत नाही, जवळपास मागच्या 2 वर्षापासून कमिशनमध्ये काम चालू आहे की 50 ॲक्टवर काम झालं आहे. 50 वेगवेगळे जे ॲक्ट आहेत हेल्थ रिलेटेड, मेडिकलशी रिलेटेड, त्या 50 ॲक्टमध्ये
आमच्या ISM ग्रॅज्युएटचं इन्क्लुजनच नाही आहे. खेदानं सांगा वाटतं या ठिकाणी. मग अशा वेळी आपल्या बऱ्याच संधी हुकतात त्या ठिकाणी. म्हणून या रेग्युलेशनमध्ये त्या ॲक्टमधली भाषा काढली. ते डॉक्टरांना काय डिफाईन केलेलं आहे, एक तर RMO म्हणून RMP म्हणून डिफाईन केलेलं आहे, एक क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून डिफाईन केलेलं आहे, एक लिगली क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून डिफाईन केलेलं आहे, आणि एक ड्युली क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून डिफाईन केलेलं आहे त्या ॲक्टमध्ये. मग तिथं आपलं नावच नाही आहे. मग तिथं नाव कोणाचं आहे, तर बाबा दोज हू आर रजिस्टर्ड अंडर IMC 1956. त्याच्यानंतर दोज हू आर रजिस्टर्ड अंडर 2019 NMC ॲक्ट. मग अशा वेळेस हे 3 डेफिनेशन्स याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात. यालासुद्धा सांगा या ठिकाणी निश्चित त्याचा उल्लेख केला पाहिजे. 13 वेळा ह्या रेग्युलेशनला वापस केलं होतं लॉ मिनिस्ट्रीने. 13 वेळेला नाही याच्यात बदल तुमचं भाषेत बसत नाही, लिगलमध्ये बसत नाही, हे करत नाही वगैरे वगैरे. आमच्या आदरणीय प्रोफेसर डॉक्टर राकेश शर्मा सर आणि अगोदरचे सभापती आपले महाराष्ट्राचे देवपुजारी सर यांनी खूप मोठा हे करून आणि पहिल्यांदा वकील, आयुर्वेदिक ग्रॅज्युएट्स, मेडिकल ग्रॅज्युएट सोबत वकील असे कॉम्बिनेशन असलेल्या लोकांना सोबत घेऊन हे ह्याच्यामध्ये ह्या 2-3 हे इन्क्लूड करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. तर ती पण आपल्याला भेटलेली आहे. काय प्रॉब्लेम? हां, दुसरं महत्त्वाचं तर राईट्स. खूप महत्त्वाचा विषय जो राईट्स, आपल्याला काय काय राईट्स आहेत. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्टेटमध्ये, तसं महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती आहे की आपल्याला लोकांना डॉक्टर हे सुद्धा लावू दिल्या जात नाही. नावापुढे डॉक्टर लावणे बरेच कंप्लेन येत असतात. MP मध्ये, UPमध्ये बऱ्याच ठिकाणी डॉक्टर लावायला आपल्याला त्या लोकांना रिस्ट्रिक्ट केलं गेलं होतं. तर या रेग्युलेशनमध्ये स्पष्ट केलेलं आहे की बुवा जो ISM ग्रॅज्युएट आहे, जो IMCCच्या ॲक्टमधला तो ग्रॅज्युएट आहे किंवा NCISMचा ग्रॅज्युएट आहे, भले BMS असेल, BUMS असेल, BRMS असेल किंवा स्वारिपकाचा ग्रॅज्युएट असेल, तर या सगळ्यांना हे डॉक्टर ते लावू शकतात. आणि सोबत त्यांना तर त्यांचा विषय लावायचा. वैद्य लावतात, बरेच लोक आपले वैद्य लावतात. वैद्य पण लावू शकतो आपण. सिद्धाचा पर्सन आहे, वैद्यार पण लावू शकतो, डॉक्टर पण लावू शकतो. युनानीचा पर्सन आहे, तो हकीम पण लावू शकतो, डॉक्टर पण लावू शकतो. स्वारिकपाचा पर्सन आहे, तो मेन्स्पा म्हणून त्यांचं हे आहे, ते पण लावू शकतो किंवा डॉक्टर पण लावू शकतो. याच्या आधी 2003ला आमच्या सिनियर्स लोकांना माहीत आहे सगळं. 2003ला ICMRचे त्यावेळेसचे जे कोणी डायरेक्टर जनरल होते त्यांच्या अंडर एक कमिटी स्थापन झाली होती आणि पूर्ण देशभरातल्या जेवढ्या पॅथी आहेत, आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट होत असतात, वेगवेगळ्या काही ट्रॅडिशनल मेथड्स आहेत. आपला देश फार विविधतेने नटलेला आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पद्धतीचे उपयोग होत असतात. त्याचा अभ्यास करून याला जे ISM ग्रॅज्युएट्स आहेत, जे MBBS आहेत, जे BDS आहेत आणि जे एवढेच लोक डॉक्टर लावू शकतात, हे 2003लाच निघालेलं एक नोटिफिकेशन होतं. ते पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरा राईट काय आहे महत्त्वाचा, तो डॉक्टर लावण्याचा राईट झाला. दुसरा राईट एक महत्त्वाचा असा आहे की आपण कुठले सर्टिफिकेट्स देऊ शकतो आमचा ग्रॅज्युएट. बराच संभ्रम आहे. पुण्यामधूनच एक शिकायत म्हणजे हे आली होती की इथलं जे काही जरा हिंदीचं याच्यामध्ये जास्त हे आहे, स्विमिंग टँक जे असतात, स्विमिंग टँकमध्ये ज्यांना कुणाला स्विमिंगसाठी जायचं आहे, ट्रेनिंग घ्यायचं आहे किंवा जायचं आहे, त्याच्यासाठी पण फिटनेस ते लोक मागतात. गव्हर्नमेंटचे फिटनेस असला पाहिजे. तर तो फिटनेस आमच्या ग्रॅज्युएटचा रोखला गेला. आमच्या BMS ग्रॅज्युएटनी त्याला फिटनेस दिलं. फिटनेस तो देऊ शकतो. मग त्याची शिकायत आल्यानंतर त्याच्यावर बरेच काम करावं लागलं आणि डायरेक्ट स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या अंडर येतं हे सगळं. स्पोर्ट्स अथॉरिटी आणि मुंबईला त्याचं ऑफिस आहे. स्पोर्ट्सचे जे कोणी सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे आम्हाला त्याचं पत्र लिहून आम्हाला सांगावं लागलं की बाबा NCISM ॲक्ट आणि IMCC ॲक्टच्या अंडर हे ग्रॅज्युएट्स आहेत आणि ह्यांचं हे अधिकार जर तुम्ही त्याला हनन करत असाल तर कायद्याने तुमच्यावर कार्यवाही. तर अशा पद्धतीचे कुठल्याही फिटनेस संदर्भात, डिसॅबिलिटी संदर्भात, बर्थ किंवा डेथ सर्टिफिकेट आपला ग्रॅज्युएट देऊ शकतो. फक्त डिसॅबिलिटीमध्ये जे हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे तर ते फक्त गव्हर्नमेंट अथॉरिटीज देऊ शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही करता येत नाही. इवन आपण ज्याचे एक्सपर्ट आहोत तितकंच आपल्याला काम. ॲक्च्युली तिथं मोठं पॅनल असतं, तो वेगवेगळे पॅनल्स असतात, सिव्हिल सर्जन असतात, त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन असतात. तर ते सगळे पॅनल मिळून ठरवत असतं. ते सर्टिफिकेट आपल्या ग्रॅज्युएटला देता येत नाही, आपण ते देऊ पण नाही.
त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा अधिकार की मेडिकल एक्सपर्ट म्हणून जर कोर्ट केसेस, एखाद्या कोर्ट केस चालू आहे आणि आपल्या पेशंटच्या संदर्भातली आहे, तर त्या कोर्ट केसमध्ये एक मेडिकल एक्सपर्टची साक्ष म्हणून आपण साक्ष पण देऊ शकतो आणि वेगवेगळे सर्टिफिकेट्स आपण देऊ शकतो. अजून एक दुसरं महत्त्वाचं एक 2008चा हा नोटिफिकेशन आहे की जर एखाद्या व्यक्तीला वाटलं किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र आपल्याला ठेवायचे सोबत, सेल्फ प्रोटेक्शनसाठी, तर त्यालासुद्धा फिटनेस लागतं, तर त्या फिटनेससुद्धा आपला ग्रॅज्युएट देऊ शकतो. हे 2008मध्येच दिलेलं आहे. पण त्याच्या संदर्भातली सगळी माहिती, त्याच्या संदर्भातलं सगळं नॉलेज आपल्या प्रॅक्टिशनरला असणं गरजेचं आहे. त्यांनी जर ते शस्त्रास्त्रच बघितलेलं नसेल, वापरायचं, नंतर त्याच्या बाकीच्या गोष्टी नसतील, तर त्यांनी देऊ नये, त्याला कुठलाच नैतिक अधिकार नाही तो देण्याचा. तर ते आपण टाळलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, आपला ग्रॅज्युएट कुठल्या कुठल्या पोस्ट अव्हेल करू शकतो, कुठल्या कुठल्या ह्याच्यावर काम करू शकतो. एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करू शकतो, कॉलेजेसमध्ये असेल, अशा युनिव्हर्सिटीजमध्ये डीन डायरेक्टर म्हणा काय. त्याच्यानंतर ॲडवायझर म्हणून काम करू शकतो, कन्सल्टंट म्हणून करतो, रिसर्चर म्हणून करतो, किंवा एनी मेडिकल फॅसिलिटी आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे मेडिकलचं, हेल्थ रिलेटेड, किंवा गव्हर्नमेंटचं चिकित्साच्या संदर्भात हॉस्पिटल्स आहेत, क्लिनिक्स आहेत, निमसरकारी, सरकारी, जे काही प्रायव्हेट असतील, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या रोलवर तो आमचा चिकित्सक काम करू शकतो. इव्हन मला इथं या मुद्दाम सांगायचे आहे या ठिकाणी, एखादा व्यक्ती आपला ब्युरोक्रॅट आहे, BMS आहे, त्याला जर समोर डॉक्टर लावायचा असेल तर त्यांनी रिन्युअल केलं पाहिजे त्याचं जे काही त्याच्या ज्या कुठल्या काउन्सिलमध्ये तो आहे, तर त्यांनी त्याचं रिन्युअल केलं तरच तो डॉक्टर लावू शकतो. अन्यथा त्या प्रोफेशनमध्ये गेला, त्याला रिन्युअल कोणी करत, आम्ही असे पण शोधून काढले, त्या लोकांना रिन्युअल करायला पण लावलेलं आहे. तर हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. रिन्युअल करण्याचं खूप महत्त्वाचं आहे, तरच तो डॉक्टर लावू शकतो. त्याच्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट, द राईट टू बी द ओनर ऑफ एनी ऑफ द इस्टॅब्लिशमेंट. एखादा कॉर्पोरेट हॉस्पिटलचा तो ओनर पण होऊ शकतो आमचा चिकित्सक. तर ह्या रेग्युलेशनमध्ये त्याला ती संधी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर अजून एक खूप महत्त्वाचं की बा आम्ही आमचे कुठले मेडिसिन वापरायचे, आम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरायचं, आणि आम्ही कुठली प्रोसिजर करायची किंवा कुठली नाही करायची, हे पण आमच्या लोकांमध्ये खूप संभ्रम आहे. तर हे स्पष्ट आहे की याच्यामध्ये मेडिसिन, तुम्ही तुमचा जो काही सिलेबस होता ग्रॅज्युएशनचा, किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचा, ज्या काही गोष्टी सिलेबसमध्ये होत्या त्या तुम्ही शिकलेल्या आहेत, त्याला तुम्ही पास करून आलेले आहात, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ह्याच्यासोबत तुमच्या त्या ह्याच्यामधले जे काही MSR असतील, मिनिमम स्टँडर्ड्स असतील, NCSM असेल, CCIMनी केलेले, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ह्याच्या उपर ह्या 2 गोष्टी सोडून जर तुम्ही वेगळ्या ट्रेनिंग्स घेतल्या असतील चांगल्या संस्थांच्या अंतर्गत, गव्हर्नमेंटच्या संस्थांच्या, ॲक्रिडिटेड संस्थांच्या अंतर्गत, समजा लेझरची ट्रेनिंग घेतलेली आहे, तेव्हा नव्हती त्या काळामध्ये, आता घेतलेली आहे. तुम्ही लॅप्रोस्कोपीची ट्रेनिंग घेतलेली आहे, तुम्ही अजून कुठल्या वेगवेगळ्या कॉस्मेटिकच्या ह्याच्या ट्रेनिंग्स घेतलेल्या आहेत, तर त्या ट्रेनिंग जर तुम्ही व्यवस्थित वेगळ्या संस्थांकडून घेतल्या असतील तर त्याची पण प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या काही ट्रेनिंग घेतल्या तुम्ही लिगली, तर त्या तुम्ही आपल्या MCIMच्या काउन्सिलला आपण तुम्ही इन्फॉर्म केल्या पाहिजेत. म्हणजे तिथे त्यांना माहिती असलं पाहिजे की आपल्या तिथे नोंद झाली पाहिजे आपल्या नावासमोर किंवा यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे आणि ह्याची प्रॅक्टिस करतात. भविष्यात आपल्याला कुठली अडचण येऊ शकत नाही. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट बऱ्याच वेळा होतं, स्टेथोस्कोप आचार्य सुश्रुताच्या काळात स्टेथोस्कोप नव्हता, मग तुम्ही कसं काय वापरू शकता आता? हे स्टेथोस्कोप कुठल्याही डॉक्टरची मक्तेदारी नाही, कुण्या एखाद्या ह्यांनी काढलेलं नाही आहे. ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जे बेसिक सायन्सेसच्या संशोधकांनी निर्माण केलेले ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपण त्या यूज करू शकतो. आणि इव्हन आपल्या सिलेबसमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स होते, आपल्या MSR MSCमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स सांगितलेले आहेत आणि ह्याच्या उपरही तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट चालवण्याची ट्रेनिंग घेतलेली आहे, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या रेग्युलेशनच्या अंडर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरं प्रोसिजरचाही प्रश्न येतो, आम्ही कुठली प्रोसिजर करायची. बऱ्याच स्टेटमध्ये इंजेक्शन द्यायला बंदी आहे, IV लावायला बंदी आहे. बघा आपण किती सुदैव आहोत, आपल्या संघटनेने किती अधिकार आपल्याला बाधित करून ठेवलेले आहे. बरेच आम्हाला रोज शिकायत येत असं, आम्हाला इंजेक्शन देता येत नाही, आम्हाला IV लावता येत नाही. तर कुठली प्रोसिजर तुम्ही करू शकता, स्पष्ट आहे याच्यामध्ये. टू ॲडवाइज, प्रिस्क्राईब और कंडक्ट एनी सच मेडिकल प्रोसिजर, सर्जरी और इन्व्हेस्टिगेटिव्ह टेस्ट प्रोसिजर और गिव्ह एनी सच मेडिकल ॲडवाइस टू द एक्सटेंट ऑफ हिज क्वालिफिकेशन, हिज सिलेबस और हिज एक्सटेंट ऑफ ट्रेनिंग. ह्याच्यानंतर तो ट्रेनिंग घेतलेला आहे नंतर जाऊन, तर त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो.
त्याच्यानंतर अजून एक संभ्रम आहे बऱ्याच स्टेटमध्ये, आपल्याकडे थोडं ठीक आहे की इमर्जन्सीमध्ये आम्ही काय वापरायचं, आम्हाला तिथं नाही जमणार इमर्जन्सीचं. सिम्पल आहे, इथं थोडं सायलेंट आहे रेग्युलेशन, हे डायरेक्ट बोलता येत नाहीत काही गोष्टी. टू कंडक्ट एनी सच एमर्जन्सी प्रोसिजर और ॲडमिनिस्टर एनी सच मेडिसिन टू बी द पेशंट ॲट द टाईम ऑफ एमर्जन्सी ॲज पार्ट ऑफ हिच ड्युटी. डॉक्टरची ड्युटी काय आहे? लाईफ सेव्ह करणे, लाईफ सेव्हिंग. कारण एमर्जन्सी कुठे, लाईफ सेव्हिंगच्या ठिकाणी येत असते ना एमर्जन्सी, आणि कधीतरी येत असते. आपल्याकडे तर कमी असते, पण आपल्या जनरल प्रॅक्टिसमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये फार ह्याच्यात राहतं. मग त्यावेळी आपण कुठलंही मेडिसिन, आपण कुठलीही प्रोसिजर, आपण कुठलंही इंटरव्हेनेशन पेशंटच्या लाईफला सेव्ह करण्यासाठी आपल्या डॉक्टरची पहिली ड्युटी म्हणून आपण ती करू शकतो. त्याच्यामुळं तिथं घाबरायचं कुठले कारण नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे, काय बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात की बाबा कसं हेल्थ, जसा आपला जो विषय आहे तो स्टेटचा विषय आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्या घटनेमध्ये, तेव्हा वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या पद्धतीने त्या स्टेटमध्ये असतात. तर बऱ्याच वेळा असं विचारण्यात येतं आमच्या मित्रांकडून, बाबा म्हणजे आमच्या स्टेटमध्ये जे अधिकार आहेत ते ह्या रेग्युलेशनमुळे बाधित होतात का? बिलकुल बाधित होत नाहीत. स्पष्ट आहे, द रेग्युलेशन शॅल नॉट इन एनी मॅनर अफेक्ट द एक्झिस्टिंग राईट्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ द प्रॅक्टिशनर प्रोव्हाइडेड बाय द कन्सर्न स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यामुळे तुमच्या कुठल्याही अधिकाराला बाधा येत नाही. ॲक्च्युली हे ॲडिशनलच तुम्हाला जे काही असेल त्याचे बेनिफिट्स आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर दुसरा एक अजून एक महत्त्वाचा विषय येतो बऱ्याच पोस्ट ग्रॅज्युएट लोकांकडे, किंवा जे नॅशनल प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही काम करू शकतो की नाही. याच्यामध्ये स्पष्ट आहे, टू प्रॅक्टिस द प्रोसिजर्स रिक्वायर्ड टू प्रॅक्टिस अष्टांग आयुर्वेद सप्लिमेंटेड विथ मॉडर्न ॲडव्हान्समेंट ॲज मेन्शन्ड इन कंपोंडियम ऑफ आयुर्वेद. अच्छा, आपल्या लघुत्रयी भरत्रयीमध्ये जेवढं काही सांगितलेलं आहे, आपण जर ते शिकलं असेल, आपण जर त्याची प्रॅक्टिकल केली असतील, आपल्याला व्यवस्थित हे झालं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. ड्युटीज आता जास्त डिटेलमध्ये नाही जात मी, वेळ होतोय. पुढचे रिसोर्स पर्सन तयार आहेत इथे. मला वाटतं माझं टाईम आता संपत पण येत असेल, मला सांगावं कुठं थांबायचं काय नाही. हे सगळं सर्जरीचे अधिकार आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. 2020चा आपल्या संघटनेने लढा देऊन हे वेगवेगळे जे काही 48 प्रोसिजर्स आहेत आपल्या शल्य आणि शालाक्यमधल्या, तर त्या प्रोसिजर्सला आपण या अधिकाराने याच्यात हे आहेत. आणि आपल्याला माहीतच आहे, या सगळ्यामध्ये आपलं जे मेडिकल इथिक्स आपल्या या शास्त्रांमध्ये इतकं भरलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे. वेगवेगळ्या याच्यामध्ये या गाईडलाईन्स, ज्या काही रिसेंट गाईडलाईन्स निघाल्यात मिनिस्ट्रीच्या असतील, आपल्या संदर्भातल्या, आपल्या स्पेशालिटी संदर्भातल्या, तर त्या आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय जो की हू बेंचमार्क पब्लिश झालेले आहेत हे माहीत पाहिजे आपल्याला. बाहेर देशामध्ये आयुर्वेदाची ट्रेनिंग जर द्यायची असेल तर त्याचं बेंचमार्क तयार केले WHO ने. आपले पुण्यातले बरेच लोक बाहेर जातात प्रॅक्टिससाठी वगैरे, तर त्याच्यासाठी ही गाईडलाईन खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आता इथून येणारी पुढची 2025 ते पुढच्या ह्याच्यामध्ये एक आता WHO ची ट्रॅडिशनल मेडिसिनची स्ट्रॅटेजी तयार होत आहे. काही दिवसात ती पब्लिश होईल. त्याच्यानंतर बेंचमार्क्स फॉर प्रॅक्टिस ऑफ आयुर्वेद. बाहेर देशात जो कोणी प्रॅक्टिशनर जाऊन करणार आहे त्याच्यासाठी प्रॅक्टिसचे जी काही आचारसंहिता म्हणतो थोडक्यात आपण, तर ती काय असली पाहिजे, तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला वेबसाईटवर WHOच्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर आपल्याला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळे राईट्स, वेगवेगळे आमच्या विभागाने केलेले काम आहेत. ही त्याच्यानंतर डिनायल ऑफ मेडिकल सर्टिफिकेट्स वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, तर त्या अथॉरिटीला आपण लिहितो, गव्हर्नमेंट अथॉरिटीला. त्यानंतर हाज कमिटीने रोखलं होतं आपल्या एका युनानी डॉक्टरांचं सर्टिफिकेट, त्याला फिटनेस, जे हाजला लोक जातात त्यांच्यासाठी फिटनेस लागतो, तर ते फिटनेस आपल्या चिकित्सकांनी दिला होता, तर त्याला रोखलं गेलं. तर त्या हज कमिटीचे जे कोणी अथॉरिटी असतील त्यांना पत्र कमिशननी पाठवून तो पण सॉर्ट आऊट केला इश्यू. दुसरा महत्त्वाचा, बऱ्याच ठिकाणी आपल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने हॅरेस केलं जातं, टॉन्टिंग केले जाते, किंवा झोला छाप डॉक्टर, हे छाप डॉक्टर वगैरे वगैरे. एका
पेपरला पण त्याचं हे आलेलं होतं एडिटरच्या ह्याच्यात. तर डायरेक्ट एडिटरवर ॲक्शन झालेली आहे या संदर्भामध्ये. कमिशननी खूप मोठं याचं हे कॉग्निजन्स घेऊन. त्याच्यानंतर काही स्टेटमध्ये नॉन मेडिकल ग्रॅज्युएट म्हणून आपल्याला टाकण्यात आलं होतं. ICMRच्या वेगवेगळ्या जागा निघाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नॉन मेडिकल ग्रॅज्युएट म्हणून टाकलं. त्याच्यावरही कार्यवाही झाली. ICMRला पत्र लिहिलं गेलं आणि त्यांनी ते चेंज केलं त्या सगळ्या गोष्टी. आता मला वाटतं माझा वेळ पण संपलेला आहे आता. बस हे वेगवेगळे लेटर आहेत, वेगवेगळ्या अथॉरिटीला लिहिलेले. त्याच्या डिटेल्समध्ये आपण जात नाही. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीज आहेत किंवा IRDAला पण लिहिलेलं आहे याच्याबद्दल लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये. तर जवळपास 125 प्रॉडक्ट्स जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत आयुषच्या, तर त्या आता इन्व्हॉल्व केलेल्या आहेत IDRAने, जे आपली जी इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आहे. तर त्यांनी 125 वेगवेगळ्या प्रोसिजर्स आयुषमधल्या, पंचकर्माची प्रोसिजर, छोट्या छोट्या प्रोसिजर्स असतील, ह्या सगळ्या त्यामध्ये. कारण आमचा ग्रॅज्युएट तो प्रोसिजर्स करतो, ते त्यांच्या त्या नियमात नसतं, मग ते आपल्याला डिस्क्लेम केलं जातं. तर ते सगळ्या गोष्टी आता इव्हन इन्शुरन्सचा एक सेल मिनिस्ट्रीमध्ये तयार झालेला आहे. तर त्याच्यावर काम चालू आहे. इन्शुरन्स आपल्याला भेटतोय आता या ह्याच्यामध्ये. अरे काय प्रॉब्लेम येते माहितीच नाही. हां, केरला एक उदाहरण आहे. केरलाच्या लेजिस्लेशनमध्ये म्हणजे त्यांचा एक कायदा होत होता. त्या कायद्यामध्ये आपल्या चिकित्सकांच्या अधिकाराचं थोडीशी अडचण आली होती. तर तिथल्या लोकांनी ती ॲड्रेस केली आपल्या नावाने इकडे कमिशनच्या. आणि त्यांच्या केरला लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जे की सेक्रेटरी असतात, तर त्यांना त्यांच्या बिलामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी इन्स्ट्रक्ट करण्यात आलं कमिशनतर्फे. हे दैनिक भास्करमध्येच असं वेगळ्या पद्धतीने एक छापून आलं होतं आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये, थोडं DPMच्या याच्यामध्ये. तर डायरेक्ट त्यांच्या एडिटरलाच पत्र लिहिलं गेलं. तर अशा गोष्टी जर कुठे आपल्या आजूबाजूला घडत असतील तर तुम्ही NCSMला, स्पेशली बोर्ड ऑफ इथिक्स अँड रजिस्ट्रेशनला कळवलं पाहिजे. त्यानंतर मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 3-3.25 लाख जे नॉन क्वालिफाईड प्रॅक्टिशनर्स होते, तर त्यांना रजिस्टरमधून रिमूव्ह करण्याचं काम मागच्या 3 वर्षात कमिशनने केलेलं आहे. आता बस झालं, वेळ झालं ना. पुढे घ्या, घ्या पुढे, पुढे घ्या, घ्या पुढे. हां घ्या, हां घ्या पुढे, घ्या पुढे, घ्या पुढे. हां बस घ्या पुढे. हां पुढे घ्या. हां बस इथे इथे. तर धन्यवाद. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू. जय आयुर्वेद, जय निमा.